भारत माता की जय. पुस्तक विज्ञाननिष्ठ निबंध. लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भाग 4. यज्ञाची कुळकथा. मनुष्याला हवा तेव्हा आणि हवा तितकाच अग्नी जेव्हा कृत्रिमपणे उत्पादिता आला तेव्हा निसर्गावर एक अत्यंत महत्त्वाचा विजय त्याने संपादिला. बाष्प किंवा विद्युत किंवा रेडियमच्या शोधांनी मनुष्याच्या संस्कृतीचे जसे एक नवेच्या नवे युगच प्रवर्तिले, तसेच अग्नीच्या शोधानेही मनुष्याच्या प्राथमिक अवस्थेत प्रगतीचे एक मन्वंतर घडवून आणले. अर्वाचीन ऐतिहासिक काळी बाष्प किंवा विद्युत किंवा रेडियम यांचा शोध जितका अलौकिक, तितकाच त्या प्राचीन पौराणिक काळातील हा अग्नीचा शोधही एक अलौकिक आश्चर्यच होते. यास्तवच त्या अग्नीचा शोध ज्या ज्या बुद्धिमान पुरुषांनी लावला त्यांना त्या त्या प्राचीन लोकात महर्षी पदाचा किंवा देवत्वाचा मान मिळाला. आपल्या वैदिक आर्यात काही ऋषींना अग्नीचे शोधक म्हणून वैदिक शक्तिशाली मंत्रदृष्ट्या समान गौरविले जाते. प्राचीन पारसिकात आणि प्राचीन चिनी लोकातही अग्नीचे शोधक, अग्नीची युक्ती काढणारे, अग्नीस प्रगटविणारे म्हणून ह्या किंवा त्या पुरुषास त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथातून देवकल्प स्थान प्राप्त झालेले आहे. धर्मग्रंथातील या आख्यायिकांवरूनही अग्नीची युक्ती मनुष्यात कोणीतरी शोधून काढली असली पाहिजे हेच सिद्ध होते. मनुष्यास अगदी प्राचीन काळी अग्नीची युक्ती सुचवण्याचे 2च मार्ग संभवनीय असावेत. ज्या विस्तीर्ण रानावनातून तो मनुष्य त्याच्या पशुकल्प वन्यावस्थेत हिंडे, त्यात जे बोलता बोलता झाडावर झाडे घासून प्रचंड वणवे पेट घेत, ते सूक्ष्मपणे अवलोकित त्यांचे घर्षण हे कारण मनुष्याच्या लक्षात हळूहळू आले असावे. आणि त्या लाकडांवर ती लाकडे घासून पाहताच ठिणगी उडल्या वाचून राहत नाही हा नियम त्यास कळला असावा. आज अत्यंत तुच्छ आणि उपेक्षणीय वाटणारे ते हे दृश्य जेव्हा मनुष्यास दिसले तेव्हा त्यास त्या प्राथमिक बुद्धीच्या युगात केवढे आश्चर्य वाटले असेल. ज्या लाकडास पेटता क्षणीच तो जाळून भस्म करतो, तोच अग्नी ह्या लाकडाच्या पोटात स्वस्थपणे राहतो, केवढे आश्चर्य. मनुष्याच्या पाठीवर थापट मारताच त्याचा तत्क्षणी वाघ होऊन उठावा आणि माणसे खात सुटावा असे काही घडताच आज जितके आश्चर्य वाटेल तितकेच त्यावेळेस ते अद्भुत वाटले असले पाहिजे. दुसरा संभव म्हणजे गारगोटीवर गारगोटी सहजगत्या आपटता ठिणगी उडून खाली पसरलेल्या पालापाचोळ्याने पेट घेण्याचा आणि वारंवार तेच घडता अग्नीच्या उत्पत्तीचा तो नियम ध्यानात यावयाचा. होय न होय, वन्यावस्थेत मनुष्यास या दोन्हीपैकीच कोणत्या तरी एका नियमाचा पत्ता लागून अग्नीचा शोध किंवा अग्नीची युक्ती सापडली असली पाहिजे. आणि ज्याने ती प्रथम काढली किंवा ती माहीत नसलेल्या लोकात प्रथम आचरली, प्रचारली, तो मनुष्य आज आपणास बाष्पशक्तीचा किंवा बिनतारी तारायंत्रांचा शोधक वाटतो, त्याहून कितीतरी अधिक पटीने त्याच्या युगातील वन्य आणि अप्रबुद्ध मनुष्यास अलौकिक वाटला असला पाहिजे. मागच्या वन्य युगातील अत्यंत पुढारलेल्या पण आजच्या वैमानिक युगाच्या मानाने अत्यंत मागासलेल्या अशा ज्या रानटीतील रानटी जाती आज सापडतात, त्यांच्यात अग्नी उत्पादनाची युक्ती म्हणजे वरील दोन्हीपैकी कोणची तरी एक किंवा दोन्ही तेवढ्याच सापडतात. तिसरी युक्ती त्यास ठाऊक असल्याचे बहुधा आढळत नाही. या पुराव्यावरूनही वरील तर्कासच बळकटी येते. त्यातही वैदिक आर्यांच्या वेदकाळापूर्व परिस्थितीत जेव्हा केव्हा अग्नीची युक्ती सापडली तेव्हा ती ज्वलनगर्भ काष्ठांच्या घर्षणाचीच असली पाहिजे हा तर्क आपल्या यज्ञसंस्थेतील अग्नी उत्पादनाची जी क्रिया अत्यंत धर्म्य मानलेली आहे ती वरूनही समर्थिला जातो. धर्मसंस्कारात ज्या ज्या क्रिया धार्मिक म्हणून चिरस्थायित्व पावतात त्या बहुधा त्या त्या काळचा इतिहास असतात. भूगर्भित स्तरातून
जशी त्या त्या काळची सृष्टीस्थिती आणि समाजस्थिती चिरेबंद करून टाकलेली असते, तसेच धार्मिक संस्कारातून त्या त्या काळचे ज्ञान आणि अज्ञान अस्थिस्थिर म्हणजे फॉसिलाइज्ड, चिरेबंद आणि चिरंतन करून ठेवलेले असते. उदाहरणार्थ, विवाहाच्या वेळी आपल्या महाराष्ट्रीय कुमारिका नेहमीप्रमाणे कासोटा न घालता त्या धार्मिक विधीपुरते बिन कासोट्याचे वस्त्र नेसतात. कारण जेव्हा हा विवाह विधी रचला तेव्हाच्या आर्य कुमारिकात कासोट्याची चाल नसावी. उत्तरेकडे मूळ आर्यवर्तात उच्च वर्णाच्या स्त्रियात आजही कासोटा बहुधा नसतो. लग्नाआधी कार्yi मुहूर्ताची नक्की शुभ वेळ साधणे अत्यंत महत्त्वाचे वाटत असताही तशी वेळ अचूकपणे दाखवणारे अगदी अद्यतन घड्याळ कोणीही उपाध्याय ह्या धार्मिक विधीतल्या घटिकापात्र पूजनात पूजणार नाही, त्याला ते स्थान घेऊ देणार नाही. ह्या धार्मिक घटिकालयाचा मान त्या गंगाळात ते भोग पाडलेले घटिकापात्र टाकून बनविलेल्या अत्यंत अडाणी घटिकापात्रालाच मिळणार. कारण हेच की जेव्हा हे विवाह विधी रचले किंवा रुढावले तेव्हा आपल्या लोकांचे अत्यंत सुधारलेले घड्याळ म्हणजे गंगाळाचेच होते. त्यावर धर्माचा छाप पडताच ते जे अस्थिस्थिर होऊन बसले ते बसले. इथून पुढचा भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये ऐकूया. भारत माता की जय.